होता येतं, मनुष्य जन्माने ठरवलं तर साधू संत होता येतं. मला लोक विचारतात, महाराज तुमच्या कीर्तनाने काय होणार? लोक काय म्हणतात, तुमच्या कीर्तनाने काय होणार आहे? लोक चंद्रावर गेली, मंगळावर गेली, तुम्ही अजून धोत्रावरच. काय म्हणले लोक, तुम्ही अजून धोत्रावरच. अरे बाबा, पण धोत्रावाल्यांनी जी क्रांती केली ती आतापर्यंत कोणाला जमली नाही, लक्षात ठेवा. आणि आमच्या कीर्तनाने लोक देव होतील, संत होतील मला माहित नाही. संतांच्या कीर्तनाने लोक देव होतील, संत होतील मला माहित नाही. पण माणसं राहतील एवढी ताकद त्या कीर्तनाच्या परंपरेत, एवढी ताकद त्या कीर्तनाच्या परंपरेत. आणि आज माणसातलं माणूस पण जे हरवायला लागलं, माणूस माणसापासून दूर जायला लागला. म्हणून तुम्ही बघा, माणसाला सुद्धा लोक कधी कधी माणूस जर विचित्र वागायला लागला ना, त्याला म्हणतात काय वानरासारखं वागतो रे. आता मी नंतर संशोधन केल्यावर माझ्या लक्षात आलं, माणसं लोकांना वानर का म्हणतात माहिती का? शब्दाची फोड करा, वा नर, त्याच्यातला अर्धा शब्द काय, नर आहे. नर विचित्र वागला की त्याला म्हणायचं वा नर, त्याला म्हणायचं वा नर. काय आहे, आम्ही कॉलेजमध्ये शिकलो. डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ झाला जगामध्ये, त्याने एक उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. आमच्या संतांनी क्रांतीवाद मांडला. तो असं म्हणतो बरं का, पूर्वी माणूस हा माकड होता, त्याचा उत्क्रांतीवाद आहे. तो म्हणतो की पूर्वी माणूस हा माकड होता आणि त्या माकडाची उत्क्रांती होता होता तो कोण झाला? माणूस झाला. आता मला भीती वाटायला लागली माणसं पाहून, की या माणसाची आणखी उत्क्रांती होता होता ही पुन्हा माकड होतं की काय, कारण त्याच्यामध्ये लक्षणं सुद्धा तशी दिसायला लागली. आणि म्हणून माणसाचा पुन्हा माकड होऊ नये याच्याकरता ज्ञानेश्वरी आहे, याच्याकरता तुकोबरायचा गाथा आहे, याच्याकरता आमच्या संतांचं कीर्तन आहे, प्रवचन आहे. माणूस माणसात राहायला पाहिजे, संत होईल, देव होईल, फार लांबचा प्रवास आहे. तुम्ही एकदा माणसं म्हणून वागायला शिका, मग आपण पुढे बघू. फार अवघड गोष्ट आहे. मी सांगतो काय, की संतांनी आणि ईश्वरानं आपल्याला जो नरदेह दिला, या नरदेहाचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की तुम्हाला देव होता येतं, संत होता येतं. आणि तुम्हाला जर माणूस राहता येत नसेल, तुम्ही पशुवत जर जीवन जगत असेल, तर लाज वाटली पाहिजे आपल्याला आपल्या जगण्याची. किती अवघड आहे. याच्यापेक्षा पुढे सांगू तुम्हाला, गमतीशीर आहे मनुष्याचा देह आणि मनुष्य जीवन, फारच गमतीशीर आहे. नाही तुम्ही बघा, असं म्हणतात की माणूस जगातला सगळ्यात एकमेव गमतीचा प्राणी. मी गमतीचं का म्हणतो ऐका, माणूस असा गमतीचा प्राणी आहे की जो माणूस जर आपण पाहिलं तर जगामध्ये कधी कधी जो माणूस गावभर वाघ म्हणून फिरतो, ऐका बरं, माणूस गावामध्ये वाघ म्हणून फिरतो, पण घरात आल्याबरोबर त्याची मांजर होते. मराठी बोलतोय, लक्षात येतंय का? जो माणूस गावात वाघ म्हणून फिरतो त्याची घरात आल्यावर मांजर होते. सरड्या जेवढे रंग बदलणार नाही त्याच्यापेक्षा जास्त रंग माणूस बदलतो. नाग जसा फणा काढतो तसा माणूस आहे कधी कधी फणा काढतो की नाही? आपल्यापेक्षा दुबळा भेटला आणि वाघासारखा डरकळी फोडतो, कधी कधी आपल्यापेक्षा दुबळा भेटला तर. मी म्हणतो जनावर आपल्यापेक्षा बरी असं म्हणायची वेळ आपल्याला आली. का माहितीये का? कारण वाघ सुद्धा असं म्हणतात, झुलॉजीचे जे अभ्यासक आहेत असं सांगतात की वाघ सुद्धा जगातला असा प्राणी आहे, त्याचं जर पोट भरलेला असेल आणि तुम्ही जर त्याच्या समोरून गेले तर तो तुम्हाला काही करत नाही. मला काही माहित नाही बरं, मी फक्त झुलॉजीचा अभ्यास सांगतोय. आणि तुम्हाला जर माझा विश्वास नसेल तर मला वाटतं अलीकडे फिरायला लागले वाघ, जाऊन जरा अनुभव घेऊन बघा. माझी काहीच हरकत नाही, तुम्ही अनुभव घेऊ शकता. हा ज्याचा त्याचा अनुभव, विश्वास नसेल तर या तुम्ही अनुभव. असं म्हणतात त्याचं पोट भरलेलं असेल तो काही करत नाही, पण माणसाच्या बाबतीत हे सांगता येत नाही. त्याला किती मिळालं म्हणजे पोट भरलं असं म्हणता येईल महाराज. तो ह्या बँकेत नाही ठेवता आलं तर स्विस बँकेत खातं खोलतो. इकडचा देश लुटून कणी न होईना, पण तिकडे ठेवायचं. कुठे शिकतो आहोत आम्ही हे सगळं? म्हणून आमच्या संतांनी म्हणावं, अरे कधी कधी माणूस वाघ होतो, कधी कधी माणूस कुत्रा होतो, कधी कधी माणूस सर्प होतो. सरड्या जेवढे रंग बदलणार नाही त्याहीपेक्षा जास्त रंग माणूस बदलतो. पण दुर्दैव हे आहे की तो माणूस होत नाही, त्याने माणूस व्हावं म्हणून संतांचा आग्रह, म्हणून संतांची शिकवणूक, म्हणून संतांचा आग्रह. आणि हे सप्ते प्रवचन एवढा खर्च कशा करता करायचा? लोक आम्हाला विचारतात दरवर्षी, महाराज हे कशा करता करायचं? हे याच्या करता करायचं की माणूस माणूस राहायला पाहिजे, त्याच्यातलं देवत्व, त्याच्यातलं संतत्व शिल्लक राहिलं पाहिजे. विठाला